सोमवारी वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक मांडण्यात येणार आहे. त्या प्रकारचं लिस्ट सगळी देखील जारी झालेली आहे. तुमचं काय मत आहे त्याच्यावर? या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं अनेक दिवसापासूनचं हे स्वप्न आहे की एका देशामध्ये या आपल्या देशामध्ये अनेक वेळेला योजनांना खीळ पाडल्या जाते, अनेक वेळेला तिजोरीवरती भार पडला जातो. वारंवार निवडणुका असल्यामुळे, आचारसंहितेचा बडगा असल्यामुळे योजनांना तातडीने अंमलबजावणी होऊ शकत नाही. तर प्रधानमंत्र्यांचं हे स्वप्न आहे की काँग्रेस काय करतं की नेहमी प्रत्येक वेळेस कुठल्याही गोष्टीमध्ये खोडा घालण्याचं काम करतं. आमचं म्हणणं आहे की आम्ही त्यांचं पण ऐकू, पण जे आपल्याला देशाला जे चांगलं करायचं आहे, देशाच्या ज्या योजना वारंवार अंमलबजावणी होण्यामध्ये आचारसंहितेची अडचण निर्माण होते, आर्थिक तिजोरीवर देखील मोठा भार पडतो. त्यामुळे मोदीजींचं जे स्वप्न आहे की देशाचा बोजा कमी झाला पाहिजे आर्थिकचा, आचारसंहितेच्यामुळं जो डेव्हलपमेंटचा जो त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण झालं पाहिजे. आणि वारंवार इलेक्शन होण्याने एक तर लोकांचा वेळ जातो, लोकांची क्रयशक्ती कमी होते आणि सातत्यानं इलेक्शन मागे इलेक्शन हा जो विषय आहे हा अनेक दिवसापासून लोकांचा, नागरिकांचा, सगळ्या पिढ्यांचा हा जो स्वप्नाचा विषय आहे तो मोदीजींनी आज साकारण्याचा एक मोठा विषय देशासमोर आणलेला आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये वन नेशन वन इलेक्शन जर हा विषय झाला तर आर्थिक शक्ती देशाची वाढेल, देशाचा वेळ वाचेल, देशामध्ये आचारसंहितेच्यामुळं ज्या योजनांना खीळ पडलेल्या ते देखील योजना पूर्णपणे कार्यान्वित होतील आणि देशाचा विकास होईल. येणाऱ्या काळामध्ये जे आपण 3 ट्रिलियन इकॉनॉमी जे चाललेलो आहोत, आपण देशामध्ये महासत्ता होत आहोत ही देश, आणि तिसरी इकॉनॉमी म्हणून जे आपण पुढे जात आहोत त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शनचा सगळ्यात मोठा हातभार लागणार आहे. आणि एकसंघ देशाच्या दिशेनं, एक राष्ट्र होण्याच्या दिशेनं हे सगळ्यात मोठं मोदीजींचं पाऊल आहे. याला विरोधकांनी पण मदत करावी. वारंवार याच्या विरुद्ध न बोलता एक पॉझिटिव्हली सकारात्मक दृष्टीने जे पाऊल माननीय नरेंद्र मोदीजींनी टाकलं आहे त्याला सगळ्या विरोधकांनी हातात हात देऊन एका दिशेने चालावं. त्याकडे देशाची प्रगती आहे, देश महासत्ता होण्याकडे जाणार आहे या माध्यमातून. सर, एक सध्या संविधानावर चर्चा सुरू आहे, मात्र विरोधक म्हणतात की देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे. गेल्या 75 वर्षाकडे पाहता काँग्रेसची राजवट पाहिलेली आहे, आपण कसं बघता याकडे? देशाच्या संविधानामध्ये प्रधानमंत्री नेहरूंनी बदल केलेले आहेत. त्याला कहर म्हणजे इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, 18 महिने लोकांना कारावासात टेकलं, तर मीडियांवर बंदी टाकली, वर्तमानपत्रावर बंदी टाकली. त्यावेळेस संविधानाची खिल्ली उडवली नाही का? आणि ते जे म्हणतात संविधानाचा गाभा बाबासाहेबांनी अशा पद्धतीनं बनवलेला आहे की ब्रह्मदेव जरी साक्षात खाली उतरला तर संविधानाचा गाभा हा कोणीही बदलू शकत नाही. हे न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिलेलं देखील त्यामधलं एक त्यांचा निकाल आहे. तर त्यामुळं संविधान बदलणं तर शक्य नाही, संविधानाचा गाभा बदलणं शक्य नाही. संविधान हे या देशाचा आमचा परमग्रंथ आहे आणि संविधानाच्या आधारावरच हा देश चालतो आणि हा देश कायद्याच्या आधारावर चालतो. बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीवर, आचारसंहितेवर, त्यांच्या संस्कारावर आणि त्यांनी जे संविधान बनवलेलं आहे त्यामुळं आमच्या देशाची एकात्मता आज टिकून आहे. काँग्रेसच्या मंडळींना मला हे सांगायचं आहे की वागायचं एक आणि करायचं एक असं करू नका. बोलता सभागृहात एक आणि वागता दुसरीकडे दोन, म्हणजे तुम्ही या ठिकाणी बोलताना संविधानाच्याबद्दल बोलता आणि देशाचं संवैधानिक पदावर असलेल्या उपराष्ट्रपतीची खिल्ली उडवता, देशाच्या संवैधानिक पदावर असलेल्या प्रधानमंत्र्यांची मिमिक्री करता, उपराष्ट्रपतींची मिमिक्री करता. याचा अर्थ संविधानाची खिल्ली तर तुम्ही उडवता. संविधानाचा सन्मान आम्ही ठेवतो. संविधानाच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे, कारण आम्ही कृतिशील आहोत. संविधान हे पवित्र ग्रंथ आहे. खिशात संविधान घेऊन फिरल्याने संविधानाचं पवित्रता वाढत नाही. संविधान वाचावं लागतं आणि त्याच्या दृष्टीने त्याची कृतिशील अंमलबजावणी करावी लागते, तर संविधानाची पवित्रता कायम राहते. हे मला माझ्या काँग्रेसच्या सर्व मित्रांना सांगायचं आहे. वाचतच नाहीत संविधान आणि खिशात घेऊन फिरतात. एखादं कलम त्यांना सांगा, ते सांगतात का? विचारा तुम्ही. एके दिवशी असं डिबेट ठेवा. हां, मग मधलं एखादं कलम सांगा आणि सांगा म्हणावं त्यांना. एका दिवशी डिबेट ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.